सूरज भाई से सेल्फी लेने के लिए इधर जमा है पब्लिक। सो गाईज आम्ही आता आलोय फेस्टिवलच्या मेन गेट जवळ। तर समोर बघू शकता हा मेन गेट आहे। या गेटमधूनच आम्ही एंट्री करणार आहोत आतमध्ये। तर माझ्यासोबत माझा मित्र आहे आणि बाकीचे पुढे गेलेत, तर आम्ही सुद्धा या गेटमधून जाणार आहोत। चला, वेलकम टू डहाणू फेस्टिवल 2013ला महालक्ष्मी विवडवडे या ठिकाणी हे मंदिर आहे। त्याचा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे। एंट्री गेट समोरच गेटमधून एंट्री केली आणि इथं आलोय, इथं फोटो काढतोय आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत। फार भारी चव आहे मलाई कुल्फीची। फक्त 30 रुपये, फक्त 30 रुपये। 30 रुपये तर आम्ही दोघे सुद्धा खात आहोत आणि आनंद लुटत आहोत कुल्फीचा। आहे टेस्ट आहे मस्त येतं। सूरज भाई से सेल्फी लेने के लिए इधर जमा है पब्लिक। वाव, आणि आम्ही सध्या आहोत डहाणू बीचवरती आणि डहाणू बीचवरती स्पेशल डहाणू फेस्टिवल साजरा केला जात आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या बीचवरती गर्दी किती आहे। तर 20, 21, 22 असे 3 दिवस या ठिकाणी डहाणू फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्येच आम्ही आनंद लुटण्यासाठी मी आणि माझा मित्र, अजून एक मित्र आहे तो बाहेर गेला आहे। तर खूप एन्जॉय करत आहोत आणि या ठिकाणी पब्लिकसुद्धा भरपूर आहे। तर बस जीवनामध्ये हेच आपल्याला पाहिजे की लाईफ चालते पण लाईफमध्ये आपल्याला एन्जॉयसुद्धा करता आला पाहिजे। आपल्या लाईफमध्ये भरपूर कामं असतात, तर एक दिवशी तुम्ही आपापली कामं सोडून या ठिकाणी तुम्ही नाईटला तुम्ही येऊ शकता। या ठिकाणी डेलंसुद्धा चालू असतं, पण नाईटला जर तुम्ही आले तर या ठिकाणी तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता, कारण वातावरणसुद्धा खूप अलग असतं नाईटचं। तर तुम्हीसुद्धा नक्की या। जब्बर आहे ना एकदम। हां, याच मला पाहिजे। तर या ठिकाणी आम्ही फिरत आहोत आणि एन्जॉय करत आहोत। सो चलो, आता आम्ही सिंगिंग बघण्यासाठी जाणार आहोत। या ठिकाणी ग्रँड शो आहे, रॅपचिकवाला परफॉर्मन्स। तर तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला या ठिकाणी आपण जाऊया आणि येईन ना का इकडं मी घेतो, पण काय रे तुला एखाद घेऊन देऊ बारीक पुरा सगळा खेळा इकडं। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सायकलची रायडिंगसुद्धा या बीचवरती करू शकता। बघू शकता या ठिकाणी समोर किती सायकल आहेत आणि आपापल्या परीने आपल्या फॅमिलीला बुक करत आहेत। या ठिकाणी बरीच फॅमिली आहे, तर या ठिकाणी काही माणसं रायडिंगसुद्धा करत आहेत।
मंजिल की प्यास है, बाकी सब फर्स्ट क्लास है, बाकी सब फर्स्ट क्लास है, बाकी सब फर्स्ट क्लास है, आप समझे, बाकी सब फर्स्ट क्लास है। पल्लू के नीचे छुपा के रखा है, उठा तू तो हंगामा हो। इश्क तेरा तड़पा है, इश्क तेरा तड़पा है। तर मित्रांनो मी आत्ता आलेलो आहोत वेज झोनमध्ये. तर या ठिकाणाहून एंट्री गेट आहे बघू शकता. तर या गेटमधून आम्ही आता एंट्री करणार आहोत आणि आतमध्ये जाणार आहोत. आणि आतमध्ये काय काय बघण्यासारखं आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. सो गाईज आम्ही पुस्तकाच्या स्टॉलमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुधीर एखादं पुस्तक चॉईस करत आहेत आणि या ठिकाणी भगवद्गीतासुद्धा आहे बघू शकता. सो मित्रांनो या ठिकाणी कारसुद्धा सेल्ससाठी ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी बघू शकता त्यांची प्राईससुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. सो गाईज हा माझा मित्र पण घेणार आहे तर तुम्ही पण घ्या. ही कार नाही ती बारकीवाली बारीक पोरांची खेळायची कार. मित्रांनो आम्ही आलेलो आहोत नॉनव्हेज झोनमध्ये. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचं नॉनव्हेज खायला भेटेल. चिकन असेल, मच्छी असेल, मटण असेल, सर्व प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. या ठिकाणी येऊन म्हणजे तुम्हाला परचेस करावं लागेल, विकत घेऊन तुम्ही खाऊ शकता. हा वेगळा आहे. हे फक्त प्रतीक आहे तो गोळ्याचे. तर मित्रांनो आम्ही फेस्टिवल बघितला, खूप एन्जॉय केला. जे पण बघता आलं ते तुम्हाला दाखवलं. आत्ता आम्ही चाललो आहे घरी आणि आम्ही गाडी लावली थोडीशी पार्किंगमध्ये लांब. तर आम्ही या रस्त्याने जाणार आहोत आणि गाडी घेऊन आम्ही घरी जाणार आहोत. तर चला फिलहाल लोक जातात रस्त्याला, त्याच रस्त्याने आपण सुद्धा जाऊया त्यांच्यासोबतच. सगळीकडे फिरलो आणि भरपूर एन्जॉय होता. भरपूर माणसं होती, भरपूर गर्दी होती, ती पण बघितली. तर आत्ता वाजले रात्रीचे 12:06 आणि आत्ता आम्ही चाललो घरी. सो आजचा हा ब्लॉग आपण इथंच संपवू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा, कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि बेंडगा भाऊ काय बोलतो? हां, लाईक शेअर सबस्क्राईब करना भाई. हां चला तर लवकरच भेटूया असाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत जगा आणि खुश रहा. थँक्यू, बाय.